SK कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मस्त पापड बनवूया। बघा कसे खुसखुशीत पापड बनले। आधी मी बटाटे उकळून घेतले, अर्धा किलो बटाटे उकळून घेतले मी, आणि हे साबुदाणा वाटून घेते मी। छान असे बारीक वाटून घ्यायचे आपल्याला। हे बघा पीठ बनवून घ्यायचं आहे त्याचंवाला, आणि चाळून घ्यायचं आहे। चाळणीने चाळून घेतले। आता मी एक बटाट्यांना थोडंसं किसून घेते, हाताने पण चुरून टाकतो, पण ते गाठा लागतात ना मध्ये, म्हणून मी चुरून नाही टाकले, किसून घेतले याच्यानं किसणीनं। आणि याच्यात मी मिरची आणि कोथिंबीरला वाटून घेतले, फक्त मिरची आणि कोथिंबीरच आहे। म्हणजे ते कसं उपासाला आपल्याला काही चटणी नाही बनवायची अशी ना, तर त्याच्यात नुसतं सुक्का पण खाऊ शकतो असं। आता एक जीव करून सगळं मिक्स करून घेऊया। आणि मी मीठ टाकलं याच्यात, शेंदा मीठ असतं ना, शेंदा मीठ टाकलंय मी। हे बघा असं मस्त पीठ मळून घेतलंय मी, छान असं नरम। आता याचे तुम्ही पापड लाटण्यानं पण लाटू शकतो, पण आपण पेपर ठेवून लाटायचं। आता पहिले मी याला वाफ काढून घेते। चांगली मस्त अशी भरभरून वाफ यायला पाहिजे। 10 ते 15 मिनिटं ठेवते मी वाफेवर। डबल झाकण ठेवलं होतं मी। हे बघा छान असा मस्त वाफ झाली आहे, आणि पीठ पण छान दिसतंय बघा, कलर पण आला आहे पिठाला। आता आपण अशी पिशवी आहे माझ्याकडे, ते पिशवीला फाळून घेतली मी, आणि त्याच्यात बनवते। थोडंसं तेल लावायचं हाताला। त्याच्यावर एक अजून पिशवी ठेवली आहे, एका पिशवीचे 2 पिशव्या केल्यात। हा डब्बा आहे माझा आपला केक बनवायचा, त्याच्यानं मी फिरवते। दोनदा असं फिरवायचं, आणि हातानं पण त्याला असं चवळं करू शकतो। थोडंसं पातळ बनवायचा, आरामात होतो बघा छान। ही माझी मुलगी बनवते, तिला आज सुट्टी होती, तिला म्हटलं चल पापड तळे बनव। मी गोळे बनवते, तिला म्हटलं पापड बनवून ठेवतो। पहिल्यांदा बनवते, छान बनवते पण। आरामात कागद निघून जातोय बघा, पिशवी लागलेली आहे ती। आता एक आपला ओडी पेपर आहे आपला, त्याच्यानं पण छान बनतोय। दोन्ही वापरलेत मी। हे आपलं ओडीबेक पेपर आहे ना, तो छान आहे, त्याच्यानं मस्त बनतं। अजून पिशवीपेक्षा याच्यात छान बनतंय। हे बघा छान असे मस्त बनतात। पिशवीनं जर असं फाटून गेलं ना, पापड जरा फाटला होता तो, याच्यात नाही फाटत आहे बघा, छानपैकी बनतोय याच्यानं। दोनदा फक्त दाब द्यायचं व्यवस्थित, बघा छान असं मस्त पापड निघाला आहे बघा, बारीक चटक। माझी रेसिपी तुम्हाला आवडते की नाही, लाईक शेअर सबस्क्राईबर करत राहत जा। कमेंट करा, कमेंट नाही करत तुम्ही लोक। हे बघा छान असे पापड बनतात, मी घरातच वाळवते।
पापड बघा आपले चांगले 2 दिवस झाले सुकले. आता तळून दाखवते, कारण की बटाटा आहे ना त्याच्यात थोडासा लालसर येणार तो. हे बघा छान फुगला आहे. दोनच पापड तळून दाखवते मी, खायला कोण नाही आहे म्हणून. हे बघा छान असे मस्त ना उपास राहिला ना ते त्या दिवशी 2 पापड तळून खाल्ला तरी बस होतं. हे बघा छान असा फुगतो पण आहे. तुम्हाला 2 पापड तळून दाखवते मी. हे बघा चांगले खुसखुशीत झाले मस्त. तळून पण दाखवले मी तुम्हाला.